बांधकाम व्यावसायिकाला बांधकाम परवानगी देण्यासाठी नगर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकामार्फत 8 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना येथील पथकाने गुरुवारी 27 जूनला नगरमध्ये मोठी कारवाई केली। महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांचे दालन सील करण्यात आले आहे। त्यांच्या घराचीही तपासणी करण्यात येत असून नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांकडेही यासंबंधी चौकशी करण्यात येत आहे। यातील तक्रारदार हे त्यांच्या भागीदारांसह 4K रियालिटी या नावाने बांधकाम व्यवसाय करतात। त्यांनी अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील मौजे नालेगाव येथे 2260.22 चौरस मीटर प्लॉट खरेदी केलेला आहे। सदर प्लॉटवर तक्रारदार यांना त्यांच्या भागीदारांसह बांधकाम करायचे असल्याने त्यांनी बांधकामासाठी लागणारी बांधकाम परवानगी मिळण्यासाठी महानगरपालिका कार्यालय अहमदनगर येथे 18 मार्च 2024 रोजी ऑनलाईन अर्ज केला। सदर परवानगीसाठी आयुक्त डॉक्टर जावळे यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यक शेखर देशपांडे यांच्या मार्फत 9,30,000 रुपये लाचेची मागणी केली असता तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अँटी करप्शन ब्युरो जालना यांच्या कार्यालयाकडे 19 जून रोजी तक्रार दिली। तक्रारदारांच्या तक्रारीवरून लाच मागणी पडताळणी दिनांक 19 आणि 20 जून रोजी केली असता शेखर देशपांडे यांनी तक्रारदार यांच्याकडे मनपा आयुक्त डॉक्टर जावळे यांच्याकडून बांधकाम परवानगी मिळवून देण्यासाठी 8 लाख रुपये लाचेची मागणी पंचांसमक्ष केली। लाच मागणी पडताळणी दरम्यान मनपा आयुक्त हे देशपांडे यांना तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे पथकाच्या वतीने सांगण्यात आले। मी आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे महानगरपालिकेचे आयुक्त जे आहे त्यांच्यावर कारवाई झाल्याची समजली आणि ती कारवाई खरं तर उशिरा झाली। ही कारवाई फार पूर्वी व्हायला पाहिजे होती, कारण ज्या पद्धतीने हे नगरपालिकेचे आयुक्त वागत होते, ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना फार झाडू कामगारांना आई बहिणीवर शिव्या देणं, नागरिकांशी उद्धट वागणं, नगरकरांच्या पैशाचं उधळपट्टी या ज्या गोष्टी चालल्या होत्या आम्ही वेळोवेळी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या, पण ते स्वतःच हुकुमशाहसारखे वागले आणि आज त्यांच्यावरती कारवाई झाली। आम्ही निश्चितच या ठिकाणी मी अँटी करप्शन ब्युरोचं मी स्वागत करेन की त्यांनी ही कारवाई ठीक आहे केली आज, पण उशिरा केली आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी ही दाबू नये, कुठल्या राजकीय दबावाला येऊन ही कारवाई करावी आणि यांची ओपन चौकशी व्हायला पाहिजे की यांची प्रॉपर्टी किती होती, काय होती, यांची सगळ्या गोष्टीत यांनी फलत जायला पाहिजे। की नगर रचनामध्ये ज्या विभागातून ज्या तक्रार होती तिथल्या भागामध्ये जी गोष्टी होत्या नगर रचना विभागातल्या त्याच्यात एवढे भयानक आहे, नगरकरांना फार मेटीकुटीला आणलं होतं यांनी। एक कोट्याचे ज्यांचे घर बांधायचे त्यांना रटकुंडी आणलं होतं। आज त्यांच्यावर जे परमेश्वरांनी बदला घेतलेला त्यांच्याकडे। आज अहमदनगर महापालिकेचे आयुक्त आणि त्यांचे कर्मचारी यांनी आज लाच घेतलेलं आज या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली। नगर शहरात अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे। आम्ही गुलमर्ग रोड आणि परिसराच्या विकासासाठी गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी उपोषणं केले, आंदोलनं केले, परंतु त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला नाही। परंतु हे अधिकारी ठेकेदाराच्या मार्फत अन्य कारणाने वेगवेगळ्या ठिकाणाहून पैशाचे मागण्या त्या ठिकाणी करत आहेत आणि यांनी या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात माया जमा केलेली आहे याचा कुठंतरी उद्रेक झाला आणि आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर या ठिकाणी अँटी करप्शनचा ट्रॅप झाला आणि आम्ही वारंवार सांगत होतो का हे चाललेलं योग्य नाही आणि तरी देखील त्यांनी त्यांचं पैसे जमा करायचं काम चालूच होतं। आज या ठिकाणी जो ट्रॅप झाला आम्हाला नगरकरांना उपनगरातील नागरिकांना अतिशय आनंद झाला की हे जे भ्रष्टाचारी लोक आहेत यांना या ठिकाणी जाब विचारण्याचं काम ज्यांनी केलं त्याचं अभिनंदन आम्ही या ठिकाणी करतो आहोत आणि आम्ही ह्या जे पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी येणारा जो अधिकारी असेल किंवा जे आहेत जे अधिकारी त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं अशी या ठिकाणी या निमित्ताने आम्ही या ठिकाणी विनंती करतो। अपडेट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।